काल रात्री आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना 9:15च्या दरम्यान आम्हाला कॉल आला की ह्याच्यामध्ये विजयनगरमधील एरियामध्ये रामभूमी सोसायटी येथे एक बाईचा मर्डर झालेला आहे। त्यावरून आम्ही स्टाफसहित तिथं त्वरित पोहोचलो। तिथं गेल्यानंतर आम्हाला दिसून आलं की आतनं दरवाजा बंद आहे। तिथं त्या बाईचा हे बाचा तिथं होता। त्यांनी सांगितलं की आतनं माझ्या ह्याने मावशीच्या नवऱ्याने दरवाजा लावून घेतलेला आहे। त्यानुसार आम्ही त्या खिडकीतनं त्याला आवाज दिले असता त्याने दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे एका बाईची लाश पडलेली आहे। त्या बाई त्याला नवऱ्याला त्याचं नाव विचारलं असतं त्याने बाबूलाल वर्मा सांगितलं। त्यानंतर त्याने सांगितलं की माझी बायको सबिरा वर्मा असून तिला मूलबाळ होत नव्हतं म्हणून मी तिला मारहाण केलेली आहे आणि मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अरेस्ट केली। त्या बाईचा तिथं पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या बॉडी मिळवली। हा तो हमाली काम करायचा आणि माथाडी कामगार होता। तो दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि कसं आहे की तो त्याच्या बाईचा चरित्रावर थोडाफार संशय घ्यायचा। थोडं त्याला दारूचं जास्त व्यसन असल्यामुळे आणि बाईला मूलबाळ होत असल्यामुळे तो जास्त बाईचा त्रास करत होता। पण आतापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट आली नव्हती। त्यांचे नातेवाईक त्यांना नेहमी समजवत होते। 2 वेळा तिची बाई तिथून घर सोडून गेली होती पण ती परत आल्यानंतर हा प्रकार झालेला आहे। त्यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्षाच्या वर कालावधी झालेला आहे। तर मूलबाळ होत नव्हतं याच्यावरनं यांची भरपूर वेळा भांडणं झालेली आहे। परंतु ती बाई आतापर्यंत कधी आपल्या पोलीस स्टेशनला आली नव्हती किंवा तिने आपल्याला माहिती दिली नाही। ॲक्च्युली छत्तीसगडचे आहे आणि ते आता इथं प्रॉपर त्यांनी ते घर घेतलं होतं आणि तिथं स्थायिक होते। नाही भाचा त्याला ॲक्च्युली ही घटना भरपूर आधीची आहे। म्हणजे ती घटना त्याला नंतर त्यानं कॉल केला तर त्याच्या फुफाला म्हणजे नंबर लागत होता मावशीचा। त्यामुळे त्यानं मग त्याला फुफाला कॉल केल्यानंतर फुफाने त्याला सांगितलं की मी तुझ्या म्हणजे मावशीचा मर्डर केलेला आहे। त्याला खरं वाटलं नाही म्हणून तो म्हटला काही गंमत करू नका। तो म्हटला हो केलेला आहे। मग ह्याला जरा थोडा संशय आला म्हणून तो तिथं आला असता त्याला ते या गोष्टी त्याने तिथं तिथल्या लोकांना पण सांगितलं बघून घ्या म्हणून आणि नंतर मग असा प्रकार आपल्याला उघडकीस झाला। त्याच्यामध्ये 2015 साली त्याच्यावर एक ड्रंक अँड ड्राईव्हची केस होती। त्या व्यतिरिक्त त्याच्यावर कुठलाही रेकॉर्ड नाही। त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केलेली आहे आणि आपण स्पॉटवर फॉरेन्सिकची टीम म्हणून बोलवली होती, आयकारची टीम बोलवली होती। त्याच्यावर आपण फिंगरप्रिंट बघितलेले आहे आणि घटनास्थळी स्पॉटवरच आपण ते हत्यार लाकडी दांडका जो आहे तो आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला पण घटनास्थळी ताब्यात घेतलेला आहे।